नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया खुसखुशीत मेंदू वडे। चला तर मंडळी पाहूया आपण त्याची रेसिपी। मेंदू वड्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते। त्याला लागणार आहे 2 हिरवे मिरची, लसूण पाकळ्या 4-5, थोडे जिरे आणि कोथिंबीर, ते पण आपल्या आवडीनुसार। आपण सकाळी 4 तास उडदाची डाळ भिजत घातली होती, तर ती आपण पाण्यातून बाहेर काढूया। पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याच्यात 1 वाटी डाळ आपण 4 तास भिजत घातली होती, तर ती आपण त्यातलं पाणी काढून घेऊया। आता त्यात पाणी बिलकुल ठेवायचं नाही। तर मी पेस्ट तयार केलेली आहे मेंदू वड्यासाठी। तर त्याच्यात मी काय करणार आहे, 2 थोडे आल्याचे तुकडे वापरणार, 1 मिरची घेणार आहे आणि 3-4 लसूण पाकळ्या घेणार आहे, थोडंसं जिरे टाकणार आहे आणि त्याची मी मिक्सरवर पेस्ट तयार करणार आहे। आता ही माझी पेस्ट तयार झालेली आहे, तर मी ती सगळी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। आता पूर्ण पीठ चांगलं हे झालेलं आहे आपलं, मिक्स करून झालेलं आहे। आता आपण उडीद वडे तळायला घेऊया। मेंदू वड्या तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तर मेंदू वडा तयार करण्यासाठी आपण दोन्ही हाताला पाणी लावून घेऊया। पाणी लावल्यानंतर हे थोडं पीठ आपण असं हाताला दोन्ही हे करून घ्यायचं, गोल करून घ्यायचं। मग थोडंसं त्याला असं मध्ये गोल हे करायचं थोडंसं, तुम्ही बघू शकता। आणि आपला हा मेंदू वडा बघा आता क्रिस्पी क्रिस्पी झाला पाहिजे। खूप फास्ट पण गॅस मेंदू वडा तळताना करायचा नाही, तर मीडियम गॅसवर तळायचं, जेणेकरून आतमध्ये कच्चं राहिलं नाही पाहिजे। आता हे थोडंसं पलटी करूया, जेणेकरून ते हे होणार नाही, चिकटणार नाही आणि कलर छान येईल त्याला। आपला मेंदू वडा असा पलटी करायचा, तर एक कच्चा पण नाही राहिला पाहिजे मध्ये। आणि छान फुलूपर्यंत त्याला मीडियम गॅसवर हे करायचं। ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला हे तळत राहायचं। केलं चालू केलं का चालू? स्टार्ट करायचं, सोड सांग। 1 2 3। आता हे आपले मेंदू वडे छान ब्राऊन कलरचे झालेले आहेत, त्याच्यामुळे आता ते आपण काढून घेऊया, एका ताटामध्ये काढून घेऊया। छान क्रिस्पी झालेले आहे, त्याच्यामुळं
बघा कसे झाले मेंदू वडे. तर आपण याच्याबरोबर चटणी तयार करायची लसणाची आणि खोबऱ्याची. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला आहे. आता आपण हे मेंदू वडे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला मी ह्याच्याबरोबर चटणी सांबर तयार करून दाखवणार आहे. नंतर तुम्ही हे पाहू शकता. तर मीना रेसिपीला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर हे मेंदू वडे तुम्ही पाहू शकता आतमध्ये कसे खुसखुशीत झालेले आहे आणि क्रिस्पी झालेले आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. केलं. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया मेंदू वडे, खुसखुशीत मेंदू वडे. तर मीना रेसिपीला तुम्ही